नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। तर आज मी बनवते कांदे पोहे। तर त्यासाठी मी पोहे घेतलेले आहेत। पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी कढईत तेल तापायला ठेवले, त्यामध्ये मी घालते राई आणि त्यानंतर मी घालते यामध्ये जिरा। याला व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। आता यामध्ये मी घालते कढीपत्ता, त्यानंतर यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा। यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे जास्ती मसाले वगैरे काही वापरत नाही, एकदम सोपी रेसिपी आहे। ना टोमॅटो वापरतोय। आता कांदा व्यवस्थित लाल झालाय तर यामध्ये मी घालते शेंगदाणे, सगळं व्यवस्थित परतून घेऊयात। त्यानंतर यामध्ये मी घालते हिरवी मिरची, आणि यानंतर मी घालते हळद आणि व्यवस्थित परतून घेऊयात सगळं। महाराष्ट्रीयन घरी प्रत्येकाच्या नाश्त्यामध्ये पोहे असतातच। आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते। त्यानंतर आता यामध्ये आपण घालणार आहोत धुवून ठेवलेले पोहे। हे बघा, पोहे धुताना काळजी घ्यायची, जास्त पाणी घालायचं नाही। जास्त पाणी घातलं तर पोहे एकदम चिकट होतात। थोडी पाणी घालून धुवायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा, आता पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। तर यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। हे बघा, पोहे बनायला जास्त वेळही लागत नाही, एकदम झटपट रेसिपी आहे आणि एकदम सोपी आहे, कोणी बनवू शकतं। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि वरतून घालते थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। आपले पोहे एकदम रेडी आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी। आणि पोहे एकदम गरमागरम तयार आहेत, तर चहाबरोबर सर्व करा। व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।